नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मराठी बालभारती यामधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली? याचं उत्तर आहे शिकारीला गेलेल्या राजाने यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ घेतली. दुसरा प्रश्न. तुकडोजी महाराज कोणकोणत्या भाषांतील कवने बेभान होऊन गात असत? याचं उत्तर आहे तुकडोजी महाराज हिंदी, उर्दू व मराठी भाषांतील स्वतः रचलेली कवने बेभान होऊन गात असत. पुढचा प्रश्न बघणार आहोत. तिसरा प्रश्न आहे तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला? याचं उत्तर आहे तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. का ते लिहा. पहिला प्रश्न आहे त्यातील राजाने शिकार करण्याचे सोडले. का? तर याचे उत्तर आहे या प्रकारे. तुकडोजी महाराजांनी राजाची चूक लक्षात आणून दिली व राजाला अहिंसेची शपथ घ्यायला लावली, म्हणून राजाने शिकार करण्याचे सोडले. पुढचा प्रश्न बघणार आहोत. चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजी महाराजांना देवबाबा म्हणत. का? तर याचं उत्तर या प्रकारे. तुकडोजी महाराज स्वतःची कवने बेभान होऊन अशी गात असत की लोक तासनतास तल्लीन होऊन डोलत असत. त्यांच्या त्या वेगळ्या गुणसंपदेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लोक त्यांना देवबाबा म्हणत. पुढचा प्रश्न बघणार आहोत. राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला. याचं उत्तर आहे या प्रकारे. तुकडोजी महाराजांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमिनी मिळवून दिल्या. तुकडोजी महाराजांनी हे महान कार्य केले म्हणून राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. तुमच्या शब्दात उत्तरे सांगा. पहिला प्रश्न दिला आहे श्री गुरुदेव सेवा मंडळाने कोणकोणते उपक्रम राबवले? याचं उत्तर या प्रकारे. पहिला पॉइंट दिलेला आहे 1947 साली भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर स्वतंत्र भारतात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य महत्त्वाचे होते. दुसरा पॉइंट स्वतंत्र भारतात उभारण्याच्या या कार्यात तुकडोजी महाराजांच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने भरीव कार्य केले. तिसरा पॉइंट या सेवा मंडळाने हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला. पुढचा मुद्दा आहे गुरुदेव सेवा मंडळाने वेगवेगळ्या गावी सप्ताह चातुर्मास कार्यक्रम आयोजित केले. पुढचा मुद्दा आहे त्यांनी स्वच्छता, यात्राशुद्धी, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन असे अनेक उपक्रम राबवले. पुढचा प्रश्न बघणार आहोत. साने गुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय केले? याचं उत्तर आहे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळत नव्हता. तो मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले. दुसरा पॉइंट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून या उपोषणाला समर्थन मिळवून दिले. पुढचा पॉइंट तेथे 18 देशांची जागतिक धर्मसंघटना गठीत करण्यात आली. त्या संघटनेचे सल्लागार म्हणून तुकडोजी महाराजांनी उत्कृष्ट कार्य केले. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. तुमच्या शब्दात उत्तरे सांगा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले? याचं उत्तर या प्रकारे. उद्घाटनाच्या भाषणात तुकडोजी महाराजांनी भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती सांगितली. तेथे 18 देशांची जागतिक धर्मसंघटना गठीत करण्यात आली. त्या संघटनेचे सल्लागार म्हणून तुकडोजी महाराजांनी उत्कृष्ट कार्य केले. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4. विरुद्धार्थी शब्द लिहा. पहिला विरुद्धार्थी शब्द आहे गुरु शिष्य
दुसरं स्वदेशी परदेशी, तिसरं आरोग्य अनारोग्य, पुढचं समता विषमता, पुढचं हिंसा अहिंसा. पुढचे शब्द आहेत शुद्ध अशुद्ध, सुखी दुखी आणि गरीब श्रीमंत. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 5. पुढील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. पहिलं निरुत्तर होणे. याचं वाक्य या प्रकारे लिहू शकतो. गुरुजींनी प्रश्न विचारला तेव्हा सूरज निरुत्तर झाला. दुसरा आहे वाक्प्रचार आत्मसात करणे. याचं वाक्य या प्रकारे लिहू शकतो. एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांची मूर्ती समोर ठेवून धनुर्विद्या आत्मसात केली. पुढचं बघणार आहोत. गुजराण करणे. या वाक्प्रचाराचं वाक्य या प्रकारे लिहू शकतो. हमाली करून पांडुदादा आपली गुजराण करतो. पुढचा वाक्प्रचार आहे तल्लीन होणे. याचं वाक्य या प्रकारे लिहू शकतो. चित्र काढताना शिवानी अगदी तल्लीन झाली. अशा प्रकारे आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पाठाचा स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.